ठीक आहे. नमस्कार, मी आगरी कोळी यूट्यूबर. आपल्या राधाकृष्ण मंदिरमध्ये जी पालखी येते ती कुठून येते तुम्हाला माहीत नसेल तर त्याचं उत्तर आहे या घरातून येते. आणि त्याच्यासाठी मेहनत कोण करतात तर मोठ्या घरामध्ये मेहनत करणारी पोरं आहेत जी दरवर्षी पालखीला सजवतात. त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया. हेमंत दादा बोल. बस दादा, आपल्या घरातली पालखी दरवर्षी आपल्या राधाकृष्ण मंदिरपर्यंत जाते. याची सजावट सगळी आपली पोरं एकदम आवडीने करत असतात. त्याविषयी दोन शब्द. आम्हाला मान गावकऱ्याने आम्हाला मान दिला आहे. पहिल्यापासून मान दिलेला आहे. हां, पहिल्यापासून मान दिला आहे आणि आम्ही तो शेवटपर्यंत आम्ही तो ठेवणार. शेवटपर्यंत ठेवणार. तशी ठेवलेलीच आहे तुम्ही. तुमची मेहनत पण इतकी आहे. मी बघितलं लहान लहान पोरंसुद्धा अतिशय सुंदर मेहनत करत होती. याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आपल्या गावामध्ये एखादी सण असला, पालखीचा उत्सव असला का, आता मी पाठच्या वेळी आपली पालखी झाली, वजेश्वरी मातेची पालखी झाली, त्याचा जो चेहरा बनवलेला, त्याचे चांगले कलाकार आमचे राजेश पाटील पुढे या जरा, यांनी अतिशय सुंदर असं पालखीला रूप दिलं. हे सर्व देवाच्या कामामध्ये सगळ्यात पुढे असणारी व्यक्ती कोण असेल तर साईबाबाच्या पालखी असू दे किंवा राधाकृष्ण मंदिरमध्ये कुठलंही काम असू दे, आमचे राजेश पाटील हे सर्वात पुढे असतात. तर त्यांनी जी वजेश्वरी मातेची जी चेहरा मूर्ती बनवलेली अतिशय जबरदस्त, म्हणजे असं वाटलं की साक्षात देवीच आहे की नाही. तुम्ही बनवलेली ते फार आवडलं. आता इथे सुद्धा तुम्ही मेहनत करायला लागलेले आहेत. तर त्याविषयी तुमचा जे देवीचं आणि जे तुमचा जो भक्तीचा विषय आहे जरा तुमच्या दोनून आम्हाला ऐकायला बरं आवडेल. काय ना, आमचं एक नशीब आहे का एवढ्या गावात एवढे कलाकार आहेत. एवढ्या गावात एवढे कलाकार आहेत, पण आमचं सर्वात नशीब आहे का हा मान पालखी सजवायचं ते आमच्या जवळ आलाय. पालखी तो तर आलेलाच आहे, पण तुमच्यामध्ये जी कला लपलेली आहे आणि तुम्ही जी दाखवतात ती एक नंबर. आणि तुमचं म्हणजे मनापासून आमचं नशीब आहे का या कामासाठी देवाने आम्हाला निवडलंय, खास निवडलेलं आहे. असं बोलायचं आहे, खरी गोष्ट आहे. काय नाही, बरोबर आहे ना. हारे का सहारा, हारे का सहारा, हारे का सहारा. श्री कृष्ण भगवान की, श्री कृष्ण भगवान की, श्री कृष्ण भगवान की. याच्यामध्ये ना जे दरवर्षीला पालखीला आपल्याला जे हे बनवतात, जे आता खाटूश्याम जी मूर्ती बनवलेली आहे त्याचे आर्टिस्ट, त्यांना मी इथे पुढे बोलवतोय. धनू आणि निलेश निजाई, आणि याच्यामध्ये एक अक्षय निजाई म्हणून ते जरा बाहेर आहेत कारण ते सगळ्यात मोठे आर्टिस्ट आहेत. सध्या त्यांना इथे यायला मिळालं नाही. पण चिराग दादा, यावर्षी खाटूश्याम विषयी तुमच्या मनात संकल्पना कशी काय आली? कारण ह्याचे तुम्ही करते धरते आहेत ते सगळे तुम्ही आहेत, आणि एक संकल्पना तुमच्या मनात कशी आली आहे याचे दोन शब्द सांगा. कारण की यावर्षी आता मी 26 जानेवारीला खाटूश्यामला गेले होते. तेव्हा तिकडचं दर्शन पाहून माझ्या मनात आलं की यावर्षी आपण 2026 राधाकृष्ण मंदिरला देखावा हा खाटूश्यामचा करावा. आणि त्यासाठी आपली मेहनत आहे ना, ही चिराग आणि मिलिंद आणि अक्षय निजाई. हो, प्रश्न नाही. त्याचं सुपरस्टार आर्टिस्ट आहेत. यांची गणपतीची कामं असू दे किंवा बाहेरची कुठलीही कामं जबरदस्त असतात. अतिशय मनापासून केलेली मूर्ती दिसते तिथे मला. आणि प्लस ह्या मूर्तीला आमच्या मोठेकर पाटील परिवाराची एकूण एक लहान लहान मुलं हातभार लावतात. हो, तो व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा या लोकांनी सर्वांनी मेहनत घेतली त्याची मी व्हिडिओ यांच्या नकळत बनवलेलेच आहेत. तर ते मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या प्रोग्रामच्या माध्यमातून दाखवणारच आहे. मला हारे का सहारा, हारे का सहारा.